नमस्कार. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला प्रश्न नागरिकत्वाबाबत आहे आणि नागरिकत्वाबाबत आपण डिटेल माहिती बघणार आहोत. सुरुवातीला आयोगाने काय प्रश्न विचारलेला आहे? संयुक्त गट ब प्रिलिम्स परीक्षा झाली होती 2025 मध्ये. त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. भारतीय संविधानातील कलम 8 मध्ये कशाचा समावेश आहे? तर बघा, डायरेक्ट मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगते की भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्व, त्याचा अधिकार यामध्ये सांगितलेला आहे. कलम 8 मध्ये बरं. आता मी तुम्हाला भारतीय नागरिकत्व आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. बघा, नागरिकत्व आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये याबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत. भारतात 2 प्रकारचे नागरिक असतात. एक तर ते राष्ट्रामधलेच असतात म्हणजे ते नागरिक आणि दुसरे असतात परकीय. परकीय तुम्ही कोणाला म्हणू शकतात? एक तर मित्र राष्ट्राचे असतात ते नागरिक किंवा शत्रू राष्ट्राचे म्हणू शकतो आपण. भारताचा तर तसं कोणी शत्रू नाही, म्हणजे भारत तसं कोणाला शत्रू मानतच नाही. आणि जे आपल्या देशाचे नागरिक असतात म्हणजे जे राष्ट्राचे पूर्ण सदस्य असतात, नागरी आणि राजकीय हक्क त्यांना असतात. आणि त्यांना विशेष हक्क सुद्धा असतात जे इतरांना नसतात. विशेष हक्क म्हणजे जे परकीय नागरिकांना लागू होत नाही, ते फक्त भारतीय नागरिकांनाच आहेत. असे कोणते हक्क आहेत त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. असे कोणते कलम आहेत ते? जसं कलम 15, कलम 16, कलम 19, 29 आणि 30. आता यामध्ये नेमक्या काय तरतुदी दिलेल्या आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, कारण यावर हमखास प्रश्न असतात असतात म्हणजे असतातच. आता तुम्हाला सांगते की भारतीय नागरिकत्व जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी 5 गोष्टी आहेत, त्यानं तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळते. जसं आपण बघतो जन्माने, बाय बर्थ, जर जन्म झाला असेल भारतात तर. दुसरं आपण बघतो वंश परंपरेने. नंतर तिसरं आहे नोंदणीद्वारे. चौथं आहे स्वीकृती. आणि पाचवं आहे क्षेत्र विलिनीकरण, म्हणजे एखादं क्षेत्र जर भारतामध्ये विलीन झालं तर त्या पद्धतीने भारताचं नागरिकत्व मिळवता येते. मात्र नागरिकत्व गमावणे यासाठी सुद्धा काही तरतुदी आहेत. जसं 3 गोष्टी माहिती पाहिजेत त्यासाठी. नागरिकत्वाचा स्वतः त्याग करणे, बरोबर आहे, संपुष्टात येणे, त्याच्यानंतर हिरावून घेतले जाणे, अशा 3 पद्धतीनुसार नागरिकत्व संपुष्टात येते. आपल्या भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे, हे जी आपण कोणाकडून स्वीकारलेली आहे? कॅनडाकडून घेतलेली आहे. अमेरिका, स्वित्झर्लंड या देशात मात्र दुहेरी नागरिकत्व असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या भारताचे जे काही राष्ट्रपती असतात स्वीकृती तत्वाने झालेले सुद्धा असू शकतात. मात्र अमेरिकेत असा रूल आहे की तिथे जे जन्माने येतात तेच राष्ट्रपती होऊ शकतात. जे फक्त अमेरिकेत जन्म झालेलेच राष्ट्रपती होऊ शकतात अमेरिकेचे, बरं. आणि भारताचे मात्र स्वीकृतीने सुद्धा होऊ शकतात. महत्वाचा फरक सुद्धा तुम्हाला इथे सांगितला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तसेच आणखी एक प्रश्न, नवीन नागरिकत्व रूल आहे, नियम आहे, तो कोणता आहे? ते सुद्धा, त्याचा कायदा कोणता आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम सुद्धा आहे, जॉईन करू शकता. धन्यवाद.